चला या चालेल, घेऊ शकता तुम्ही खेळाडू. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. माझा नितेश किनी या गोष्टी लक्षात ठेवा. टॉस करण्या अगोदर आपण प्लेअर चेंज करू. या गोष्टी जर डोक्यात फिट करा प्लीज. कोण टॉस जिंकले? मालवणी टॉस जिंकले. निर्णय काय घेताय? बॅटिंग करण्याचा. ओके चला धर्मेंद्र दादा बॅट ठेवा, फिल्डिंगला उतरा. 4 ओव्हर मॅच, क्षेत्ररक्षण लावून घ्या. एक्सर बी वर्सेस मालवणी. चला मॅच सुरू करूया आपण. एका साइडला ऑरेंज आर्मी, तर बिच्या बाजूला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला पाहतोय ब्लू आर्मी. कोण जिंकणार? कोणती आर्मी जिंकणार? कुठला संघ जिंकणार? आणि एक साइडला आमची आर्मी उत्तम ठाकूर आराम करतायत. रूपचंद ठाकूर आज आवाज त्यांचा आपण 1 ते 2 मॅचला ऐकलात. विश्रांती करतात आरामात. नंदला तरेसर आहेत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचांना विनंती करतोय. नको नको चला आता नको, राहू द्या. शेवटची मॅच आहे. थोड्याच वेळात या रंगली होती आणि इतका मी म्हणेन मालवणीचा डगआउट गरम होता ना, भरपूर मालवणीचा डगआउट गरम होता त्यावेळेस. जबरदस्त मॅच मात्र. भले एक्सर एचा संघ पराभूत झाला, मात्र एक चांगली फाईट त्यांना मालवणी संघाला दिले. असं नाही की एका हाती तो संघ पराभूत झाला किंवा एका हाती हा सामना जिंकला मालवणी संघ, नाही, तर एक चांगली फाईट एक्सर टीमला दिली मालवणी टीमला. देऊ देऊ आपण फायनल मॅचला देऊ. कोण आहे? संजय लाय का? संजय तू मॅन ऑफ द मॅच आहेस. इथून जर आपण विचार केला तर एक्सर बी ला इथे एक सांगू इच्छितोय, खास करून भावेश मात्रे. बघा ह्याच्यानंतर बॅटिंग तुम्हाला करायची. जेवढ्या फास्ट तुम्ही खेळाल तितकं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. नंतरचं वातावरण थोडंसं दमत होईल, क्लायमेट थोडं थंड होईल, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं घाई तुम्हाला करायची. एकदा काय क्लायमेट दमट झालं, थंड झालं की मग मोठे फटके येण्यासाठी थोडस त्रास होतो. लक्षात ठेवा, या गोष्टी नोटीस करा. एक्सर बी वर्सेस मालवणी. मालवणी संघ तर नेहमीच आलाय, मात्र या मालवणीच्या अगेन्स्ट आपण अलग 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 टीम पाहिलेत. दहिसरने स्पर्धा ऑर्गनाईज केली होती, त्यावेळेस मालवणी होता, मात्र मालवणीच्या अगेन्स्ट होता नवघर संघ. आता मालवणीच्या अगेन्स्ट एक्सर बीचा संघ आहे. पहिला चेंडू सॉफ्ट हँड न खेळलाय, सिंगल आरामात कंप्लीट केला. जे काम रवींद्र पाटलांचं आहे, फक्त सिंगल काढणं, स्ट्राईक रोटेट करणं, ते काम रवींद्र पाटील प्रामाणिकपणे केले. सिंगलनं खातं उघडले. मात्र आत्ताचा षटकार मला काही एका चेंडू मध्ये घडले, भरपूर काही एका चेंडू मध्ये घडले. एक धाव तर आले, मात्र ही धाव कसली? वेट फॉर द अंपायर सिग्नल बाईची. धावा संख्या झाली होती 2. आणि काल ज्याप्रमाणे सूर्यकुमार यादवचा फटका आठवत असेल, त्याप्रमाणे संतोष कोहलीने फटका, काय क्लास संतोष कोहलीचा आपण तो पाहिला, सुपर क्लास. क्रिकेटचं अक्षरशः सौंदर्य दाखवलं संतोष कोहलीनं. डाऊन द लेग होता, फिरून खेळला गेलाय, सिंगल, एक धाव.
एकेरी धावेने धावा संख्या झाली होती 3. कालचा दिवस भावेश मात्रे आणि भावेश मात्रे संकट मोचक तारणहार गेम चेंजर भावेश मात्रे ठरला होता कालच्या दिवसामध्ये. रणजितचा परफॉर्मन्स चांगला, गणेश मात्रेची गोलंदाजी चांगली, खूप चांगला टीम वर्क कालच्या दिवसामध्ये आपण एक सर बीचा पाहिलाय. धावा झाले ते 3. इनसाइड आउट, चेंडू मागे निघून जातो. एकदा तर वेगाने पूर्ण केले, डबलचा कॉल त्या ठिकाणी दिला जातोय. रॉंग एंडला थ्रो, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो देणे गरजेचं. 2 झाले, तिसऱ्याचा प्रयत्न मात्र 3 धावा होणार नाहीयेत. रवींद्र पाटील बाबूबाई या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. 2 धाव मिळत. अंतिम फेरीचा ग्रँड फिनाले मॅच सुरू आहे, सामना सुरू आहे. चेंडूला प्लेस करतात, मिड विकेटला जातो, एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावसाठी धावतात आणि या ठिकाणी मात्र कधी हा कधी ना करताना मात्र फलंदाज बाद होतोय. दुसरा फलंदाज होतो, प्रथम बाद झाला होता तो रवींद्र पाटील, त्यानंतर धावची चरपण बाद होतो तो संतोष कोळी. 2 फलंदाज बाद होत आहेत. अंतिम फेरीचा सामना सुरू आहे. कॉल पाहायला पाहिजे, चेंडू पाहायला, चेंडूवर लक्ष द्यायला पाहिजे. एक चांगला फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. एक सरबी वर्सेस मालवणी. काय ना कारभारीचं नाव काय? गणेश कारभारी. गणेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. प्रमोद कोळी. आता तर चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू जाते तो वाईड डिश मिडॉनला, एकदा पूर्ण करते पाहिजे आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एकच धाव जात आहे आणि एका धावनं संघाची धावसंख्या पुढे सरकते. ती 2 गडी बाद होतात. संघाची धावसंख्या ती 7. संपलं का पहिले षटक? हार्ड हिटर प्रमोद कोळी. एकीकडे पास झालं तर हरेश्वर कोळी, हरेश्वर पाटील. पॉइंट आहे, गल्ली आहे, कव्हर आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, वाईड डिश मिडॉन आहे, डीप मिड विकेट आहे, डीप फाईन लेग आहे. असं दूर दूर पसरवलेलं क्षेत्ररक्षण मालवणी संघासाठी. आता तो चेंडू, अप्रतिम चेंडू, ऑफसाईडच्या डोक्यावरून चेंडूला मारायचं होतं. थँक्यू. गणेश ठेवतोय, कुठल्याही प्रकारची रिस्क घेत नाही आहेत. 2 फलंदाज त्यांचे लवकर बाद झालेत. पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाज बाद झाले होते, संतोष आणि रवींद्र पाटील. पुन्हा एकदा गणेश आपल्या बॉलिंग मार्कवर. आता तो चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडूला खोदून काढतात, एक धाव पूर्ण करतात, पाहिजे दुसऱ्या धावसाठी धावतात आणि दुसरी धाव घेताना मात्र हरेश्वर बाद होतात या ठिकाणी.
मिलन कोळी एकीकडे पास झाले तर प्रमोद कोळी, दोघं हार्ड हिटर, दोन्ही असे फलंदाज. एक मोठी धावसंख्या उभी करण्याची पूर्ण जबाबदारी संघनायकाने त्याच्यावर दिलेली आहे. पायच्या कुठपर्यंत पूर्ण करता येते दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. 3-10. आताचा चेंडू जास्त 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 बाहेर जातोय. पंच वाईट घोषित करतात. अवांतर धावांना संघाची धावसंख्या होते ती 11 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या होते ती 11 धावसंख्येवर. गणेश आता त्या चेंडू सेफ शॉट आहे. चेंडू जातो स्क्वेअर लेग पंचाच्या पाठीमागे मिड विकेटला जातो. एकदा पूर्ण होतोय पाहायचा दुसऱ्या धावसाठी त्या ठिकाणी. दोन धावा येतात आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या होते ती 13 धावसंख्येवर. संघाची धावसंख्या होते ती 13 धावसंख्येवर. अरे नक्कीच अंतिम फेरीचा सामना सुरू आहे. पूर्णपणे विचार करायला पाहिजे, पूर्णपणे लक्ष द्यायला पाहिजे, आपल्या गड्याचा कॉल पाहायला पाहिजे. आंखों में इशारा होना चाहिए. मिलन कोहली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग पार्क या फलंदाजी करताना. गणेश आता त्या चेंडू अप्रतिम चेंडूची समाप्ती. षटक संपत दुसरा धावसंख्या ती 3-13. 2 षटकामध्ये पूर्णपणे बांधून ठेवलेला एक्सर बी संघाने मालवणी संघाला 3 फलंदाज बाद करताना निव्वळ फक्त 12 चेंडूमध्ये फक्त 13 धावा दिलेल्या आहेत. मुकेश येत आहेत आपल्या वैयक्तिक पहिला. नितेश स्वतः संगणक नितेश येत आहेत आपलं वैयक्तिक पहिला आणि संघाचं 3रं षटक घेऊन. सामोरा जातोय तो प्रमोद कोळी. आता त्या चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू पडतोय तो एक धाव येते आणि एका धावानं संघाची धावसंख्या वाढवून होते ती 14 धावसंख्येवर. अंतिम फेरीचा सामना, प्रेक्षकांची तुफान गर्दी अंतिम फेरीसाठी. व्यासपीठावर विराजमान. आता तो चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू जातोय तो स्क्वेअर लेग पंचाच्या पाठीमागे. एकदा पूर्ण करतात पाहायचा. अप्रतिम झेल, अप्रतिम पैकी आणि अप्रतिम पॅकअप. एकच धाव निघते आणि एका धावने संघाची धावसंख्या होते ती 15 धावसंख्येवर. नितेश आता त्या चेंडू या ठिकाणी पास झाला तर जास्त 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 बाहेर जातो. पंच वाईट घोषित करतात. अवंतर धावना संघाची धावसंख्या होते ती 16 धावसंख्येवर. व्यासपीठावर विराजमान सौरभजी घोसालकर साहेब, प्रकाशदादा ठाकूर साहेब, कमलेशजी म्हात्रे साहेब, किशोरजी म्हात्रे साहेब, दिवाकर ठाकूर भाई, या सर्व मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. केसरीनाथ भोईर साहेब, दादा माफ करा, उपाध्यक्ष या अग्रिकोली समाज संस्थेचे. आता त्या चेंडू खोदून काढला दरम्यान एकदा पूर्ण ऑन साईडला चेंडू जातात. पहिली धाव पूर्ण करतात, दुसऱ्या धावेसाठी जातात आणि 2 धावा पूर्ण करतायत. कदाचित 3री धावेसाठी
अप्रतिम फेकी. आतापर्यंत मी पाहिलंय भरत की जी एकसर बी संघाची जी फेकी आणि क्षेत्ररक्षण चालू अप्रतिम असं क्षेत्ररक्षण चाललेलं आहे. नितेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. संघाची धावसंख्या आहे ती 3 बाद 18. तिसरं षटक प्रगतीवर. क्रिस्टा आता तर चेंडू या ठिकाणी पास झाला तर पंच वाईट घोषित करतात. अवांतर धावांना संघाची धावसंख्या आहे ती 19 या धावसंख्येवर. बोरोली दैसर विधानसभातील भारतीय जनता पार्टीचे आमदार आदरणीय सन्माननीय मनीषाताई चौधरी यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. तर आमच्या या भावदेवी मास्टर संघातर्फे आम्ही तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. दैसर विधानसभातील आमदार भारतीय जनता पार्टीचे आमदार आदरणीय सन्मान्य मनीषाताई चौधरी मॅडमचं या ठिकाणी आगमन होत आहे. आमच्या समालोचक कक्षातर्फे आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. खराब चेंडू अवांतर धावेने संघाची धावसंख्या होते ती 19 या धावसंख्येवर. तर नक्कीच मनीषाताई चौधरी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आम्ही या ठिकाणी तर मनीषाताई या मंचावर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आम्ही. पंच आहेत पाठीमागे. प्रमोदजी विचारू शकता, काही हरकत नाही. एनिवे नितेश आता तर चेंडू पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न करतात. प्रयत्न असफल होतो या ठिकाणी. प्रयत्न असफल होतो या ठिकाणी. मनीषाताई तुमच्या माहितीसाठी एक ग्रँड फिनाल स्पर्धा सुरू आहे. आगरी समाजाची स्पर्धा आहे. तर तुम्ही नक्कीच या स्पर्धेला भेट दिलीत. 4 छान लग गए या स्पर्धेसाठी. अंतिम फेरीचा सामना सुरू आहे. दोन्ही मुंबईचे संघ आहेत. एकीकडे पाहायचं झालं तर एकसर बी आणि दुसरीकडे malaड पश्चिम. अप्रतिम चेंडू, अप्रतिम चेंडू. संघाची धावसंख्या ती 3 बाद 19. तिसरं षटक प्रगतीवर आहे. नितेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. आता तो चेंडू फुलटा चेंडू म्हणून खेळतोय. चेंडू जातोय तो ऑन साइडला दरम्यान आणि हा झेल टिपला जातोय. प्रमोद पाटील यांच्या दोन्ही मुंबईतील संघ आहे. एक संघ आपल्या वाढ. आता त्या चेंडू या ठिकाणी पाहायचा झाला तर चेंडू जातोय तो सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी.
तर हे शेवटचं षटक आहे पहिल्या फेरीतील. नंदू. आता तो चेंडू या ठिकाणी पाय झाले तर स्क्वेअर लेग पंचाच्या डोक्यावरून चेंडू जातो. एकदा पूर्ण होते पायच्या दुसऱ्या धावसाठी त्या ठिकाणी नक्कीच प्रयत्न होईल आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होत आहे. 2 धावा येतात आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या होते ती 4-27. शेवटचं षटक मैदानामध्ये 4-27. आगरी कोळी समाज मंडळाची मॅडम ही 12वी स्पर्धा खेळवली जाते या दहिसरच्या मैदानामध्ये. या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे कमलेशजी मात्रे साहेब म्हणजे भावदेव मास्टर संघाना. हाताचा फुलटा चेंडू एकदा पूर्ण होतोय. चेंडू जाते तो मिड विकेटला. एकदा पूर्ण होतोय दुसऱ्या धावसाठी. अच्छा एक धाव मिळते आणि एका धावाने संघाची धावसंख्या होते ती किती. मुंबई महानगरपालिकेचे गटनेता साहेब गणेश कणकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होते तथा वार्ड क्रमांक 7 नगरसेवक. तर गणेश जी आपका यहाँ पे हार्दिक हार्दिक स्वागत है इस मंच पे. इस मंचावर तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी पुन्हा येईन. काय नाव त्याचं. गणेश खनकर. कणकर. खनकर. मुंबई महानगरपालिकेचे गटनेता तथा नगरसेवक गणेशजी कणकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. कुठल्या प्रकारचा वेळ वाया घालून देऊ नका मित्रांनो. प्लीज कॉपरेट करा संघाला. यजमान संघाला कॉपरेट करा. मिथुन भंडारी स्ट्राईक घेतोय. संघाची धावसंख्या आहे ती 4-29. हाताचा चेंडू या ठिकाणी पास झाला तर चेंडू आजची कडा जेवण जागेवर थांबतोय. एक धाव पूर्ण होतोय. संघाची धावसंख्या होते ती 30. शेवटचे किती चेंडू. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर पंच वाईट घोषित करतात. अवांतर धावना संघाची धावसंख्या होते ती 31 या धावसंख्येवर 31 रन्स. 4 षटकांचा सामना. कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालू देऊ नका मित्रांनो प्लीज. आता त्या चेंडू या ठिकाणी पाहायचं झालं तर चेंडू जाते तो 6 धावांसाठी. व्हॉट अ शॉट प्रमोद. आणि जिंकण्यासाठी आता एकसर बी संघाला 24 चेंडू मध्ये 38 धावांची आवश्यकता. धन्यवाद नंदलाल तरे सर. चला या वळी आपण या व्यासपीठावर आपण अनेक मान्यवर पाहतोय आणि त्या मान्यवरांचा आदर सत्कार करणं हे आमचं प्रथम कर्तव्य आहे. त्याच सन्मानाच्या दिशेने आम्ही वळतोय. या आपण सन्मान करूया दहिसर विधानसभा आमदार ज्यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य दहिसरचा विकास आपण होताना पाहिलाय अशा कार्यसम्राट आमदार आदरणीय सन्माननीय मनीषाताई चौधरी यांचा हा सन्मान या मुख्य मंचावर केला जातोय. मंडळाचे अध्यक्ष आगरी समाज सामाजिक संस्था सन्माननीय कमलेशजी मात्रे साहेब यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते
ताईंचा आपण शुभ सन्मान करावा. विजयजी पाटील हे देखील त्यांच्या समित आहेत. धन्यवाद ताई, तुम्ही इथे आलात. आपला अमूल्य वेळ तुम्ही आमच्या या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी दिलात त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. वार्ड अध्यक्ष मुंबई भाजपा गटनेते तसेच नगरसेवक वार्ड क्रमांक 7 ज्यांच्या शुभ हस्ते आपण आजच्या दिवसाचा शुभारंभ या स्पर्धेचा केला, आदरणीय सन्माननीय श्री गणेशजी खणकर साहेब यांचा कमलेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. साहेबांच्या शुभ हस्ते आपण आजच्या दिवसाचा शुभारंभ केला. साहेबांनी काही काळ बॅटिंग देखील या खेळपट्टीवर केली आणि प्रॉपर क्रिकेटपट्टी मी आहे असं खणकर साहेबांनी अगदी स्पष्ट त्या ठिकाणी बॅट उचलून दाखवलं. त्यानंतर दहिसर पश्चिम मंडळ अध्यक्ष सन्माननीय श्रीकांतजी कदम साहेब यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी अध्यक्ष कमलेशजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते केला होता. वेलकम साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर वॉर्ड अध्यक्ष राजेश्वरीताई बेवाडे यांचा देखील शुभ सन्मान या मुख्य मंचावर केला होता. राजेश्वरीताई, आपलं देखील या मुख्य मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत. वॉर्ड अध्यक्ष आहेत त्या. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. 40+ क्रिकेट स्पर्धा ज्याप्रमाणे नंदलाल तरे साहेबांनी सांगितलं ताईंना की ही 40+ क्रिकेट स्पर्धा आहे आणि नक्कीच ताईंच्या माहितीसाठी ताई तर अनेक वर्षापासून 40+ क्रिकेट स्पर्धेला हजेरी लावतात, यात काही वाद नाहीये. मात्र 40+ क्रिकेट स्पर्धा बघा, हे निमित्त आहे क्रिकेटचं, फक्त हे निमित्त म्हणजे 40+ स्पर्धा. कारण एक कुठेतरी बॅटची एज विकेट डाऊन आपला जो समाज, काही आगरी कोळी समाज जो विखुरलेला आहे, त्या आगरी कोळी समाजाला एकत्र आणायचं असेल तर एक कुठलं तरी साधन निवडणं गरजेचं आहे. आणि सध्याच्या घडीला क्रिकेटचा मोह तर सर्वांना आवडत नाहीये. त्यामुळे हे एक साधन, हे जवळपास 1 मे 1990 साली हे साधन निवडलं गेलं, ते म्हणजे 40+ क्रिकेट. बालयोगी महाराष्ट्राचे संत बालयोगी सदानंद महाराज यांच्या जन्मभूमीतून या 40+ क्रिकेटचा उगम झाला आणि तिथून मात्र आपल्या आगरी कोळी समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं गेलं. सुरुवातीला काही गाव फक्त एकत्र आले होते, 5 ते 6 गाव एकत्र येऊन त्या स्पर्धा 40+च्या खेळल्या जायच्या. आज जवळपास 23 गावं काही एकत्र आले ते 40+ क्रिकेटच्या माध्यमातून. आणि या मुंबईच्या नगरीमध्ये जर प्रथम 40+ क्रिकेट आणलं असेल ते दहिसर गावानं आणलं. 1993 रोजी याच दहिसरच्या नगरीमध्ये याच गावठाणच्या मैदानात 40+ क्रिकेटचा उगम झाला होता. आज आपण त्याच ऐतिहासिक मैदानावर खेळतोय आणि 40+ क्रिकेट अनेक कारण आहेत 40+ क्रिकेटची. नक्कीच आपल्यापर्यंत ती माहिती 40+ क्रिकेटची ताई मी पोहोचवणार. धावसंख्या 1, समोर खेळायचं होतं, फक्त 1 धाव मिळणार. आणि 40+ क्रिकेट निमित्त मी का म्हणतो ताई, कारण या 40+ क्रिकेटमध्ये पैसा नाहीये. या 40+ क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू प्रत्येक गाव खेळतोय तो म्हणजे ट्रॉफीसाठी. आणि 40+ क्रिकेटमध्ये मैत्री जोपासणं, 40+ क्रिकेटमध्ये आरोग्य जोपासणं, हे आहे 40+ क्रिकेट. अनेक सामाजिक कार्य या 40+ क्रिकेटच्या माध्यमातून केली जात आहेत आणि केली जाणारी आहेत. खाली बसताय चेंडू, बीट झालं A1, मात्र सिंगल मिळणार. धावसंख्या झालेली 3. कारण या 40+ क्रिकेटनं आरोग्य, समाजकार्य, सामाजिक कार्य, धार्मिक कार्य, शैक्षणिक कार्य या सगळ्या गोष्टीत 40+ क्रिकेटचा एक सिंहाचा वाटा आहे. ही माहिती मी या कारणास देतोय कारण काही लोकांना असं वाटतं 40+ क्रिकेट म्हणजे क्रिकेट आहे. मित्रांनो, तर हे क्रिकेट नाहीये, तर या क्रिकेटला फक्त साधन म्हणून वापरलं गेलंय आणि या क्रिकेटच्या माध्यमातून सामाजिक कार्य देखील आतापर्यंत केले गेले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, 2 धावा इथे झाले असते, मात्र A1 त्या ठिकाणी बाद होतोय.
नेहमीच दिले गेलेले आहे. शैक्षणिक कार्य जर म्हणायचं गेलं तर ज्या काही बघा जर चेक करा फर्स्टेज बॉक्स तर घेऊन जा. शैक्षणिक कार्याच्या विषयी म्हणायचं गेलं तर अनेक अशा प्राथमिक शाळा आहेत ज्यांच्यापर्यंत आतापर्यंत काही शैक्षणिक वस्तू किंवा खाद्य पोहोचले गेले नाहीये. अनाथालयात आहेत अशा ठिकाणी अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेनं अशा शैक्षणिक कार्याला देखील हातभार लावलेत. त्यानंतर म्हणायचं गेलं तर धार्मिक कार्य जे नवीन मंदिरं जीर्णोद्धार होत आहे आपल्या परिसरामध्ये देखील बहुतांश मंदिरं होत आहेत आणि त्या मंदिरासाठी देखील आर्थिक निधी हा अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेच्या वतीनं हा दिला गेला आहे. त्यामुळेच म्हटलं की सामाजिक त्यानंतर म्हणायचं गेलं धार्मिक शैक्षणिक या सर्व गोष्टीमध्ये अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था याने समाज कार्य केलंय. मॅचच्या दिशेने मित्रांनो वळतोय. धावसंख्या झाली ती 4. फुल टॉस आणि फुल टोल वसूल झालाय का? नाही झाला. अगदी टोल नाक्यावर गाडी थांबवली गेली भावेश मात्रेची. आणि एक ताईंच्या माहितीसाठी बघा ताई DY पाटील आंतरराष्ट्रीय स्टेडियम ज्या स्टेडियमवर आपण पाहिलं तर महिलांचा वर्ल्ड कप झाला वर्ल्ड कप फायनल झाली त्या आंतरराष्ट्रीय स्टेडियम या DY पाटील स्टेडियमवर जर खेळण्याचा मान टेनिस बॉल क्रिकेट खेळण्याचा मान जर कोणाला दिला असेल पहिल्यांदा तर तो अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेला दिलाय. मोठा फटका तोडफोड चेंडू गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. मालवणी वर्सेस एक्सर बी मुंबईचे दोन संघ यावेळेस आमने सामने दहिसरच्या ऐतिहासिक मैदानावर. कट झालाय चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर कट होतोय. वाईटचा इशारा पंचांचा. एक धाव इथे मिळणार. धावसंख्या झाली ते 12. 38 आहेत. 38 आहेत बघा 40च्या पुढे देखील नाहीये आणि मी म्हणेल 40च्या अगदी म्हणजे 40च्या जवळपास मधोमध देखील नाहीये. ओ एक सरप्राईज डिलिव्हरी भावेश मात्रेसाठी. धावा संख्या झाली होती म्हणजेच तब्बल 12 धावा. मॅच बॉल आलाय मालवणी संघ आणि या सीझन मधील आपण 12वी स्पर्धा पाहतोय. मात्र या सीझन मध्ये प्रथमच ग्रँड फिनाले मॅच खेळतोय आपल्याच एकसर गावातील संघ. 36 38 खराब लाईन पुन्हा एकदा चेंडू बाहेर वळतोय. व्हाईटचा इशारा. ही मॅच अशी आहे ना अगदी टेन्शन देणारी मॅच आहे. ग्रँड फिनाले मॅच अगदी बघा हृदयाचे ठोके आता सुरुवातीपासूनच वाढायला सुरू झाले असतील. कट केलंय लेटकटचा फटका आहे. सिंगल मिळणार. एकच धाव. धावा संख्या झाली ती म्हणजेच 14 धावा. 24 चेंडूंचा खेळ. 24 चेंडू मध्ये 38 करायचे आहेत. एक सेन्सिबल क्रिकेट. मात्र कालचा दिवस भावेश मात्रे आणि भावेश मात्रे चर्चेत राहिला होता खेळाडू कालच्या दिवसामध्ये. फुल टॉस आणि इथे मात्र हा फटका फसला. रुपेश कोळी जी मालवणी टीमची भिंत आहे अगदी त्याला निवडले या ठिकाणी. विकेट डाऊन. मोठी विकेट. प्राइजलेस विकेट. भावेश मात्रे या ठिकाणी आउट. चौदा झाले. टेन्शन थोडंफार वाढेल.
म्हणजे मानसिक दबाव जो आहे, क्रिकेटचा मानसिक दबाव थोडाफार जाणवेल. कारण भावेश म्हात्रे कालचा दिवस ज्याने गाजवला या मैदानावर, तो भावेश म्हात्रे या ठिकाणी डगआउट मध्ये येऊन बसलाय. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ज्यानं काल मॅन ऑफ द मॅच पुरस्कार घेतला होता, तो म्हणजे मिस्टर रणजित म्हात्रे. स्ट्राईक एंडला गोलंदाज मिथुन भंडारी. या गोलंदाजाच्या विषयी जर माहिती द्यायची गेली या मंचावर बसलेल्या प्रमुख पाहुण्यांसाठी, तर बघा, मिथुन भंडारी हे मालवणीचे सुपुत्र आहेत. आणि मिथुन भंडारी म्हटलं तर एक इव्हेंट मॅनेजर, भारतात आणि भारताच्या बाहेर इव्हेंट मॅनेज करणारा हा व्यक्ती आहे. आज 40+ क्रिकेट खेळत आहेत. अनेक असे खेळाडू आहेत जे एका चांगल्या हुद्द्यावर आहेत. आज आपण रवींद्र पाटील बाबू यांना पाहतोय. ग्रीन विलेज जे मालवणी परिसरामध्ये एक सर्वात मोठं 5 स्टार हॉटेल आहे, त्या हॉटेलचे मालक आहेत. अनेक त्यांच्या हॉटेल्स आहेत. तर काही वकील आहेत, सीए आहेत, काही सभापती, नगरसेवक खेळत आहेत. धावसंख्या झाले फलकावरती 15. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12. लाईट बंद करू, बघा जरा, लाईट बंद करता येतं की बघा जरा प्लीज. ओके, 12 चेंडू 23 धावा. मॅच इतकी लांब नाहीये. अरुण पाटील स्ट्राईक एंडवर, संजय भंडारी गोलंदाज ट्रॅकवर विथ द स्पिन ऑन सेल चेंडूला ड्राईव्ह केलंय. एक धाव वेगाने पुढे, डबलचा कॉल, नॉन स्ट्राईक एंडला थ्रो. रणजित म्हात्रे डेंजर झोन मध्ये जो निशाणा साधला, जी विकेट मालवणी टीम लावली होती, ती विकेट या ठिकाणी प्राप्त केले. भावेश म्हात्रे यांच्या पाठोपाठ रणजित म्हात्रे देखील परतीच्या मार्गात आउट. सोळा धावा आणि 16 धाव संख्येवर बॅक टू बॅक आणखीन एक मोठी विकेट रणजित म्हात्रे ठिकाणी बाद झाले. आता टेन्शन वाढेल. अब ऐसा वैसा टेन्शन नाही, अब बडा वाला टेन्शन आहे का. म्हणजे ताई बघा, एक उदाहरण देतो मी. ज्यावेळेस आपण ट्रेनचा प्रवास करतो, आता अक्षरशः मनामध्ये भीती बसते. 2 धक्के तर एक सर बी टीमला दिलेत, मालवण टीमला. इथे बघा, ही भीती, ही आता भीती मनामध्ये निर्माण झाले. एक सर बी टीमच्या कडे लागोपाठ विकेट आणि विकेट, आणि त्या विकेट देखील गुलदस्त्यात मिळत आहेत. आणि भीती बघा, म्हणजे मी काल देखील ते उदाहरण दिलं होतं. ज्यावेळेस आपल्या खिशामध्ये तिकीट नसते आणि आपण रेल्वेचा प्रवास करतो, त्यावेळेस प्रत्येक सफेद शर्ट आणि ब्लॅक पॅन्टवाला आपल्याला टीसी वाटतोय, कारण आपल्या खिशात तिकीट नसते. तशा प्रकारचे क्रिकेट झालंय. भीती वाटले, जिंकू की हारू, लढायचं आहे. त्याप्रमाणे ट्रेनचा प्रवास करायचा, पण टीसी मध्ये भेटला तर इथे धावा काढायची आहेत, पण आता विकेट पडली तर ही आता भीती मनात निर्माण झाली. काय मॅच सुरू आहे. धावा संख्या झाली ती तब्बल 16 धावा अजूनही करायचे आहेत. त्या 22 चेंडू शिल्लक आहेत ते 10. वॉट मॅच. गणेश म्हात्रे तारडहाण ठरणार का. एक गेम चेंजर खेळाडूची गरज आहे एकसर बी टीमला. आणि मालवणी टीमला काय हवं आहेत, विकेट. ज्याप्रमाणे आपण गुलदस्त्यामध्ये अलग अलग कलरची फ्लावर्स पाहतोय, फुलं पाहतोय, त्याप्रमाणे अलग अलग खेळाडूंच्या विकेट मालवणी टीमला हव्या आहेत. क्रॉस बॅट स्ट्रोक, मिस टायमिंग स्ट्रोक आहे, थोडस लांब होता. रुपेश कोळी आलेत. रुपेश कोळी कोण आहेत मित्रांनो, याची तुम्हाला मी माहिती देतोय. जे आज दहिसरच्या नगरीमध्ये जे प्रेक्षक या ठिकाणी बसलेत, मिड विकेट रिझर्व मध्ये जो खेळाडू आहे रुपेश कोळी नावाचा, मालवणी संघाचा. तुम्ही ऐकलं असेल ते गाणं सुपली सोन्याची, ते गाणं त्याच्या आईने गायलंय. मालवणीच्या आपल्या माईमाऊलेत भागीरथी कोळी, त्या रुपेश कोळी यांच्या मातोश्री आहेत, आणि त्यांनी ते गाणं गायलंय सुपली सोन्याची. अभिषेकजी म्हात्रे युवा अध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. धावा संख्या झाली ती 17 धावा. ही माहिती मी तुम्हाला जाणून बुजून देतो मित्रांनो. विथ द स्विन, संजय भंडारीला ओळखणं थोडस कठीण आहे. टीम कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट मिस्टर नितेश किणी. जे काय करायचंय ते आता करावं लागेल. यावेळेस अप्रतिम दर्जेदार कॅप्टनच्या बॅट मधून कॅप्टनला शोभेल असा फटका, 6 धावा षटकार.
धावसंख्या झाली ती 23. आता 7 चेंडू आणि 15 धावांची गरज, म्हणजे उलटा पुलटा वाला मामला. 1 पे 2 बनाना पडेंगे. 7 चेंडू, धावा करायच्या आहेत त्या 15. एका साईडला संजय भंडारे, दुसऱ्या साईडला टीम कॅप्टन नितेश किनी. काय मॅच सुरू आहे, गरमागरम मॅच सुरू आहे. टेन्शन वाढले, चिंता वाढले, मात्र क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अफलातून सुरू आहे. ओ ब्लॉक कॉल डिलिव्हरी, सिंगल तर या ठिकाणी नक्कीच मिळणार. सिंगल मात्र ओव्हरची होते समाप्ती. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा पळकर आले त्या 24. येणारे 6 चेंडू आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 14. काय या 14 धावा होतील का? एकसर बी टीम एक नवा इतिहास या ऐतिहासिक मैदानावर लिहिणार का? कारण सातत्यपूर्वक अनेक वर्षापासून आपण या मैदानावर विजेता म्हणून नेहमीच आपण मालवणी टीमला पाहिलंय. यावेळेस नवा विजेता, नवा संघ या दहिसरच्या मैदानावर कांदळपडे स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का? सात चेंडू, धावा करायच्या आहेत त्या 15 धावा. हे आता हे चित्र अशा जागेवर येऊन थांबले ना मित्रांनो. एक आठवण मी तुम्हाला जाणून बुजून करून देईल की बघा, कितीही शिकलेला माणूस असू द्या की नाही, MBA असू द्या, BA असू द्या, BEd असू द्या, कितीही माणूस शिकलेला जरी असला तरी एका मॉल मध्ये जाताना ज्यावेळेस दरवाजा ओपन करतो ना आपण, त्यावेळेस पुल अँड पुश हे लिहिलेलं असतं. तो विचार करतो की मला पुल करायचं की पुश करायचंय. कितीही शिकलेला असता तरी तशा प्रकारे सामना येऊन ठेपलाय. पुल करायचंय की पुश करायचंय. 6 चेंडू 15, 6 चेंडू 14. धर्मेंद्र कोळी गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू क्रॉस बॅट स्ट्रोक. 1 धाव झाले. दुसऱ्याचा प्रयत्न, नो स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला थ्रो. 2 धावा. क्या बात आहे, क्या बात आहे. बघा उत्साह वाढलाय, आनंद वाढलाय. एकसरचा संघ खास करून मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करतोय. एका साईडला मालवणी संघ प्रयत्न करतोय. एका चेंडूमध्ये 2 धावा आलेत. 5 चेंडू शिल्लक. 5 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत 12. 5-12. मात्र या 12 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. मिस्टरिंग स्ट्रोक आहे. फटका फसलाय. एकदा तर या ठिकाणी पूर्ण झाल्या. दुसऱ्याचा प्रयत्न इथे होतोय. 2 धावा या चेंडूवर देखील झाल्यात. 2 मध्ये बनवले 4. आता 4 मध्ये बनवायच्या आहेत त्या 10. 4-10. 4-10 मी तुम्हाला ऐकून दाखवेल की 4-10 तुम्हाला करायचे. टेन्शन वाढले बघा. टेन्शनचा जो मॅच आहे, कारण अंतिम फेरी ग्रँड फिनाले आपण खेळतोय, त्याच्यामध्ये दडपण येणार. जर तुम्हाला विश्वास बसत नसेल ना, तर जो डगआउट मालवणीचा आहे, जो डगआउट एकसर बीचा आहे, जरा आपल्या गळ्याला हात लावून चेक करा. तुमचा गळा गरम झाला असेल. गळा गरम झाला असेल. इतकी गरम मॅच झाली. 6 जवळपास 6 मध्ये बनवायचे होते 14. 2 मध्ये 4 बनवले. 4 मध्ये 10 बनवायचे आहेत. काय मॅच सुरू आहे. गोलंदाज तयार. बेस्ट बॉलर आहेत समोर धर्मेंद्र कोळी, तर बेस्ट बॅटर नितेश किनी. समोर, अगदी समोर 6 धावा षटकार. दोन धावेचा एक चांगला फटका खेळायचा. 2 धावेचा एक चांगला फटका खेळायचा नितेश किनी यांना. 3 चेंडू 4 धावा. 4 धावा 3 चेंडू. गोलंदाज तयार. क्रॉस बॅटेड फटका खेळला. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? विकेट डाऊन. विकेट डाऊन. एक बदल झालाय. मोमेंटम शिफ्ट झालाय. आणि हा मोमेंटम शिफ्ट का झाला? फ्रेश बॅटर आता मात्र स्ट्राईक करेल. पाणी घेऊन जातं कोणी मैदानात.
संदेश घेऊन जात आहेत. काहीतरी न्या, काही पण करा, मात्र सामना जिंकवा. गणेश मात्र्यांची विकेट, काही विकेट टर्निंग पॉइंट ठरू शकेल का? इथून तर मॅचला आले, कलाटणी मोमेंटम शिफ्ट झालाय. चला चला, चर्चा करू नका, चला बघा उपाध्यक्ष देखील उठलेत. चला चला, प्लीज प्लीज, टाइमपास कुठल्याही प्रकारचा करू नका, विनंती करतोय. धाव संख्या 35, 3 बनवायचे आहेत कंपल्सरी, 2 मध्ये 3 धावा कंपल्सरी बनवायचे आहेत. हा चेंडू निर्णायक चेंडू. दोन चेंडू 3 धावा. धगधग धगधग धगधग. ओ इथे काय घडलंय? कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप झालं. धावा बलून देखील त्या ठिकाणी काढले 2. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय, मात्र ही विकेट. काय मॅच आहे, जबरदस्त मॅच सुरू आहे. फायनल असायला हवी तर अशी. अगदी वानखेडे स्टेडियमवर तुम्ही 1000 रुपयाचं तिकीट जरी काढून गेलात तरी मात्र अशा प्रकारचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार नाही. काय मॅच सुरू आहे. कॅच ड्रॉप, 2 धावा आल्यात. आता एक चेंडू कंपल्सरी आहेत, धावा कंपल्सरी करायचे आहेत. एक चेंडू, एका धावेची गरज. चला चला, प्लीज प्लीज. तो राजेश खन्नाचा डायलॉग कदाचित नंदलदरे सर तुम्हाला आठवत असेल. ए चुटकी भर सिंदूर का, क्या डायलॉग है तो? एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो राजा बाबू. त्यामुळे या एका धावेची किंमत काय आहे, या एका धावेची किंमत काय हे आता दोन्ही टीमला कळले. चला चला चला, काय मॅच सुरू आहे. एक धाव कंपल्सरी. जबाबदारी घेतली टीम कॅप्टन नितेश किनीना. मी एक धाव बनवू शकतोय, त्यासाठी त्यांनी स्ट्राईक स्वतःजवळ ठेवले. तर एका साईडला धर्मेंद्र कोळी. बघा आमच्याकडे गरमागरम कॉफी आले, कारण मॅच इतकी गरम झाली ना. चला मालवणी टीम, एक चेंडू एक धाव. काय नवा इतिहास. या दहिसरच्या मैदानावर एकसर बी संघ चॅम्पियन बनणार का मालवणी संघ, जो या मैदानावर नेहमीच चॅम्पियन होताना आपण पाहिलाय, तो संघ चॅम्पियन बनणार. एक चेंडू एक धाव. दादा काका काका काका, मॅच चालू आहे. काका काका या या, नंतर 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 या, प्लीज प्लीज. एक चेंडू एक धाव. मॅच आवडण्याचा जोरदार टाळ्या. ओ कारभारी म्हणतात लाव दादा लाव स्टंपला. अगदी श्वास गळ्यापर्यंत येऊन ती थांबलाय. कोण जिंकणार? सिंगल एकसर बी संघ चॅम्पियन. कांदरपडा स्पर्धेमध्ये एकसर बी संघ चॅम्पियन ठरलाय. अभिनंदन एकसर बी टीम आणि अभिनंदन मालवणी टीम. व्हॉट अ मॅच. हॅलो हॅलो, खरोखर सर्व प्रेक्षकांचे मन जिंकलेले आहेत. एक अप्रतिम असा सामना प्रेक्षकांना बघायला मिळाला. एकसर बी आणि मालवणी या दोन संघामध्ये काही मालवणी हरला असं मी म्हणणार आहे का त्यांनी शेवटच्या चेंडूपर्यंत जिद्द केली आणि
चला सर्व खुर्च्या सर्व दोन्ही संघाला विनंती करतो, दोन्ही संघाच्या खेळाडू कॅप्टनला विनंती करतो की दोन्ही संघाचे खेळाडू घेऊन इथं आपण समोर बसायचं आहे. आता आपल्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. सर्व पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत, तेव्हा लवकर आपल्याला कार्यक्रम उरकून घ्यायचा आहे. तेव्हा आम्ही सर्वांना या विभागातील मनीषाताई चौधरी यांच्या समोर त्यांनी फायनल जिंकून दाखवलेली आहे, त्या देखील खुश झालेल्या आहेत. चला मी दोन्ही संघाला याला विनंती करतोय. चला दोन्ही संघाच्या संघनायकाने आपले खेळाडू घेऊन समोर येऊन बसायचं. चला प्लीज तुम्हाला विनंती करतोय. नितेश केनी आणि ते मालवणीचे, चला मालवणी रवींद्र बाबू आपण या आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन समोर घ्या, खुर्च्या लावून थोडे तर बसून घ्या प्लीज. आपले अध्यक्ष अग्रगोळी समाजाचे अध्यक्ष कमलेश मात्रे सांगतात की लवकर या, तर पाहुण्यांना जायचं तेव्हा लवकर आपण हा बक्षीस समारंभ कसं अंधार पडेल इकडे, या ठिकाणी लवकर या प्लीज, सहकार्य करा. आज गेले 2 दिवस तुम्ही आम्हाला चांगलं सहकार्य करतात, शेवटच्या शेळी तुमच्याकडनं असं सहकार्य मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. चला लवकर या, सर्वांनी बसून घ्या प्लीज. मालवणी संघ चला या, नर्वस होऊ नका, काही हरकत नाही, चांगली तुम्ही जिद्द दिली. XRB चला बसून घ्या, नितेश केली जरा बसून घ्या सरपंच इकडे प्लीज. मालवणीचे हरेश्वर आलेले स्वतः बसले, बाकी खेळाडू या सर्वांनी या जरा बसून घ्या प्लीज.